चंदगड तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळाले 20 लाख प्रलंबित पीक विमा अनुदान. आमदार शिवाजीराव पाटील यांचा पाठपुरावा. महाराष्ट्र राज्यात पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजना राबविली जाते. या योजनेचा मुख्य उद्देश हवामानातील प्रतिकूल बदलांमुळे होणाऱ्या फळबागांचे नुकसान भरून काढणे हा आहे. चंदगड तालुक्यात एकूण 6 महसूल मंडळे आहेत. चंदगड, हेरे, नागणवाडी, माणगाव, तुर्केवाडी या 5 महसूल मंडळांमधून काजू व आंबा फळ पीक विमा एकूण 102 शेतकऱ्यांनी 116.02 हेक्टर क्षेत्रावर विमा संरक्षित केला होता. हवामान नुकसानीची आकडेवारी शासनास प्राप्त झाली होती. सन 2024 मधील 5 महसूल मंडळातील 4 महसूल मंडळाचे 35,62,000 अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात ऑक्टोबर 2025 अखेर जमा करण्यात आले. प्रलंबित चंदगड महसूल मंडळाचे अनुदान जमा झाले नव्हते. चंदगड महसूल मंडळाचे हवामान केंद्र नगरपंचायतच्या हद्दीत होते. ते इमारतीचे काम सुरू असताना बंद केले होते. त्यामुळे चंदगड महसूल मंडळातील हवामान नुकसानीचे आकडे प्राप्त नसल्यामुळे प्रलंबित पीक विमा अनुदान शेतकऱ्यांना मिळण्याबाबत अडचणी येत होत्या. याबाबत चंदगड तालुक्याचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी विधानसभेत विषय मांडून त्या महसूल मंडळाचे अनुदान जमा होण्यासाठी सतत पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे चंदगड महसूल मंडळातील प्रलंबित अनुदान 20,448 रुपये अखेर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले. चंदगड महसूल मंडळातील हवामान केंद्राची माहिती लगतच्या असलेल्या नागणवाडी महसूल मंडळातून घेण्यात आली. यासाठी तालुका कृषी अधिकारी विवेकानंद चव्हाण व भारतीय विमा कंपनीचे समन्वयक सागर सुतार यांचेही सहकार्य मिळाले. चंदगड तालुक्यात 2024 मधील एकूण 55,63,346 रुपये आज अखेर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले. महान कार्य न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे, चंदगड.